नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आज तुम्हाला दाखवत आहे शेतीला जोड व्यवसाय शेळी पालन याविषयी यांचं नियोजन कसं असते त्या पद्धतीप्रमाणे. हे बघू शकता शेळी पालन केलेलं आहे यांनी शेती जोड व्यवसायाला. तर हे बघू शकता संपूर्ण यांचं शेड आहे, इकडं म्हशी आहेत आणि हे बघू शकता पाण्याचं नियोजन इकडं टाकी केलेली आहे. तर आपण जाणून घेऊया यांच्याकडून संपूर्ण नियोजन. तर मला सांगा तुमचं नाव काय? दीपक. बरं, आता हे गोठा कोणाचा आहे? नाना भालेराव. नाना भालेराव. बरं, तर ते परभणीमध्ये राहतात ना? परभणी. बरं, तर आता हे संपूर्ण नियोजन तुमच्या पाठीमागं राहते? हो. बरं, आता हे किती शेळ्या आता बरं? तीत आहेत. 30? तीत. बरं बरं, दीड खंडी. असं का? बरं, आता तर आता हे बघू शकता मित्रांनो, शेळ्यांसाठी गव्हाण केलेली आहे आणि तिकडं त्या याच्यामध्ये पिल्ले आहेत. तर पिल्ल्याचं पण तुम्हाला नियोजन दाखवतो. पहिले आपण शेळीबद्दल जाणून घेऊ. तर आता हे शेळी पालन आहे, आता हे बंदिस्त आहे की सोडत राहता? नाही, बंदित. पूर्ण बंदिस्त आहे, म्हणजे इथंच राहणार सकाळपासून संध्याकाळवर? बरं, तर मग याचं नियोजन कसं करता शेळ्याचं? आता नियोजन सकाळी उठल्यानं भरडा टाकतात. हां. भरडा काही गावात ज्वारी. बरं पेंड राहते एक छोटी बारीक वाली. बरं. आणि त्याच्यानंतर मग हरभऱ्यात गुरी, हां. सोयाबीन गुरी, ते काय म्हणतात तुरीत गुरी बरं, आता टाकतात. म्हणजे आणि संपूर्ण सकाळपासून इथंच? हो, सकाळपासून इथे जागे. बरं, आणि आता ह्याच्यामध्ये बोकडे किती काय असतील? बोकडे सध्या 1 2 3 आहेत पहा. 3 आहेत का? एक लावगुणीत आहे हां. आणि 2 सध्या छोटे आहेत. बरं, आणि पूर्ण गावरान शेळ्या आता का? पूर्ण गावरान आहेत. हां. तर मित्रांनो बघू शकता शेळ्या कशा प्रकारे खात आहेत. हे तुरीचं कुटार टाकलेलं आहे आणि हे बघू शकता इकडं चाटण वीट आहे. हे शेमी मीठ ठेवलेलं आहे, चाटण वीट आहे. हे बघू शकता शेळी पालन. तर तुम्हाला संपूर्ण नियोजन आपण तुम्हाला दाखवतो. बरं, काय महिन्याला डॉक्टर वगैरे बोलवतात का? काय इथं हप्त्याला डॉक्टर येतात. हप्त्याला का? बरं, म्हणजे तपासणी केली जाते शेळ्याची? तपासणी केली. बरं, तर बघू शकता मित्रांनो, हप्त्याला इथं डॉक्टरची व्हिजिट असते आणि तपासणी करून घेतली जाते. तर मी तुम्हाला आता इकडं चारा व्यवस्थापन आणि शेळीपालन व्यवस्थापन दाखवतो. तर चला, शेळ्यांची पिल्ली आहेत तिकडं. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता इथं टाकीवर आहे आणि इथं पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण पाणी व्यवस्थापन जाणून. आता हे पाणी जे आहे ते कशाचं? बोरचं, विहिरीचं? बोरचं आहे. सौर ऊर्जा. बरं, तर मला सांगा आता हे पाणी रोज धुतलं जाते का 1-2 दिवस अडकून? नाही, रोज होतं. रोज याच्यामधून काढायचं आहे की नाही? तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे नाली केलेली आहे. इकडं म्हशीसाठी पण आहे व्यवस्था आणि बेड इकडं केलेलं आहे आणि इकडं खडक टाकणं चालू आहे मित्रांनो. बघू शकता पावसाचे दिवस सुरू आहेत ते. तर अशा प्रकारे सुंदर नियोजन यांनी केलेलं आहे. बरं, आता हे इथंच कोंडूनच राहतात आहे की नाही? हा, दिवस. बरं, आणि इकडं आपलं चारा. बरं, चाऱ्यामध्ये काय काय आहे? ताऱ्यामध्ये सोयाबीन हे नाही, हिरव्या चाऱ्यामध्ये? हिरव्या ताऱ्यामध्ये तुती. बरं, तर आपण तिकडं जाऊन चाऱ्याचा पण व्हिडिओ बनवूया मित्रांनो. चला. तर मित्रांनो हे बघू शकता पिल्ल्यांचं व्यवस्थापन यांनी कसं एक प्रकारे केलेलं आहे. इकडं बघू शकता, इकडं पण यांनी हे खाणे केलेले आहेत. तर हे खाणे कशा पद्धतीने केले आपण ते पण जाणून घेऊया. आता हे किती पिल्ले असतील? पिल्ले सध्या 12 आहेत. 12 आहेत का? बरं, काय बोकड पाठ किती असतील अंदाज? ते काही मोठी नाही. 7-8 बोकड आहे की नाही? हो. बरं, हे बघू शकता पिल्ली आता हे सगळं खाण्याच्या मार्गावर आहेत, मस्त खात आहेत. बरं, आता हे इकडं कसं काय हे केलेलं आहे खाणे? इकडं शेळ्याला केलं. शेळ्याला हे आधी केलं, नंतर ते केलं. बोट फॉर्म करायचं चाललं. असं का? दावण करायची तिकडे. दावण करायची बोट फार्म. बरं, म्हणजे पहिलं हे नियोजन होतं, नंतर ते तिकडं जास्त मोकळ्या करायसाठी नाही, इकडं काम चालू आहे ना. हां, इकडं आणखी बरंच करायचं राहील. तर करायचं आहे का? बरं, म्हणजे इकडं आणखी नियोजन यांचं चालू आहे. बघू शकता मित्रांनो, पिल्लांसाठी. बरं, पिल्लांसाठी आहे की नाही? पाऊस आला तर आणि वाढवणार आहात का शेळ्या आहे की नाही? आणखी वाढवायचं. बरं, जवळपास 100 शेळी येईल. 100 शेळीचं नियोजन करायचं आहे की नाही? बरं, तर चला मित्रांनो आपण आता चारा व्यवस्थापनाकडे जाणून घेऊ. बरं, आता हे पिल्ली आहेत, या पिल्ल्यां काही मरतूक वगैरे झालेली आहे का? काही नाही? 2 वारले का? बरं, आणि पिल्ल्यांना काय देता बरं खाण्यामध्ये?
पिल्ल्यांना काय नाही तर द्या छोका तारा आहे हां त्याला काय तंदात लागायली बरं हिरवा तारा खाऊ घातल्या बरं बरं हिरवा चारा खाऊ घातलेला आहे की नाही हां बरं त्यामुळे सुका चाऱ्यावर जोर आहे काय तर बरं ते एक पिल्ल्याचं व्यवस्थापन चांगलं करावं लागतं आहे की नाही तर चला मित्रांनो आपण आता चारा व्यवस्थापन बघूया. नमस्कार मित्रांनो, हे बघू शकता शेळीपालनातील चारा व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. तर इकडं अलग अलग प्रकारचे चारे यांनी लावलेले आहेत ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतच आहे. आणि हे बघू शकता दशरथ घास नियोजन केलेलं आहे कशा प्रकारे. तर हे बघू शकता दशरथ घास आता लावलेला आहे. आता हे दशरथ घास कधी लावला? 20-22 दिवस झाले का? बरं. आणि आता हे आपल्याकडे कोणते कोणते हिरवे चारे आहेत म्हणजे लाल? आता जस्ट मध्ये सुबाबू हां त्यासाठी बरं. हे बघू शकता इकडं आणि इकडं सुबाबूळ लावलेली आहे. तुती. तुती आहे ना, तुती लावली. हां नेमक्या तुतीच्या कांड्या लावलेल्या आहेत मित्रांनो. आणि ती तुती निघालेली आहे आता एक 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 आहे की नाही. म्हणजे आता हे किती चाऱ्यासाठी किती रान ठेवलेलं आहे अंदाज? चाऱ्यासाठी जवळपास 3-3.5 एकर 3-3.5 एकर आहे की नाही. म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो यांचं 100 पलीकडं पण आहे. तिकडं पण चारा आहे का? हां तिकडं पण जवळपास 1.5 एकर. बरं बरं. तिकडं पण 1.5 एकर चारा ठेवलेला आहे. म्हणजे चारा व्यवस्थापन यांनी भरपूर शेळ्यासाठी केलेलं आहे. आणि ते पण अलग अलग प्रकारचं आहे की नाही. सगळं 7-8 प्रकारचा चारा असेल इथं. हो. तर मित्रांनो बघू शकता 100+ शेळ्यासाठी आणि 3 एकर चारा इथं व्यवस्थापन ठेवलेलं आहे. तर नक्कीच ही खूप गोष्ट अभिमानाची आहे की शेतीला जोड व्यवसाय करत आहेत हे शेतकरी. तर नक्की आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतच आहे. तर आपण बघूया चाऱ्याच्या वेगवेगळ्या जाती. तर बघू शकता मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचा शेळ्यांसाठी चारा यांनी केलेला आहे. हे बघू शकता अलग अलग हे नेपियर आहे आणि हे बघू शकता अलग चारा आहे. आणि इकडं बघू शकता इकडं सर्व यांनी सिस्टीम कशी पद्धतीने केलेली आहे शेळीपालनासाठी. हे बघू शकता इथं लाल गवत केलेलं आहे. हे शेळ्या आवडीने खातात. आणि हे विशेष शेळ्यांसाठी चारा आणला हे आहे ना. हे बघू शकता शेळ्यांचाच आपल्या गव्हासारखा चारा आहे म्हणजे आपल्या गवतासारखा. तर बघू शकता हे अशा प्रकारे चारा यांनी अलग अलग प्रकार केलेला आहे. तर हे रोज अलग अलग चारा नियोजन देता का? हो. बरं. आता हिरवा चारा सकाळी देता की संध्याकाळी? तसं काय तसं काय नाही. सकाळी जर हिरवा दिला की संध्याकाळी सुका वातावरण सुका दिला की सकाळी हिरवा. तर बघू शकता अशा प्रकारे नियोजन आहे. तर चला. तर बघू शकता मित्रांनो ही कुट्टी मशीन आहे. इकडं हे चारा आणल्यानंतर या कुट्टी मशीनमध्ये बारीक केला जाते. तर आपण जाणून घेऊया कुट्टी मशीनबद्दल. तर आता हे चारा म्हणजे लाईट शेतातली आहे गावातली? नाही गावातली आहे. म्हणजे 12 तास लाईट राहते आहे की नाही? बरं. मग चारा कुट्टी सकाळी करता की संध्याकाळी? तर काही 11-12 वाजता. 11-12 वाजता कामं झाली करून घ्यायची. आणि मग एकदा केली की दिवसभर वापरता का? हो. बरं. बघू शकता अशा प्रकारे कुट्टी मशीनचं नियोजन केलं की एकदा केलं की म्हणजे जास्त चारा लागत नाही की नाही. बरं. मग एखाद्या दिवशी समजा लाईट नसली त्या दिवशी कसं करता हिरव्या चाऱ्याचं? 2-2, 3-3 त्याचे तुकडे करतो. हां आणि टाकून देता. बरं. मग शेळ्या खातात तशा? खातात. बरं. तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला शेळ्यांचं संपूर्ण मार्गदर्शन केलं आहे. आणि हे आणखीन शेळीपालन वाढवणार आहेत, आणखीन याच्या सुधारणा करणार आहेत. असा संपूर्ण पुन्हा एक आपण व्हिडिओ यांचा नंतर बनवणारच आहोत. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा, फेसबुक इंस्टाला फॉलो करा. जय जवान जय किसान.